भू स्वाहा अग्नये इदं नमः भुव स्वाहा वायवे इदं नमः स्वस्वाहा सूर्याय इदं नमः भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः. नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दत्ते. चातुर्मास सेवेतला आजचा हा आपला 5वा दिवस आणि आपण ग्रंथारंभी श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेंद्र तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंडवंदितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवैः सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाध्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. युधिष्ठिर राजा बनलेला आहे. सगळा त्यांचा आनंदी आनंद झालाय. सगळेजण एक प्रकारचे सेटल म्हणतो ते झालेत. आणि मग मात्र आता देव म्हणतात की आता मला जायला काही हरकत नाही, मी निघतो, अनुमती द्या. एवढ्या सहजासहजी कुणालाही ती अनुमती देववत नसते. पण शेवटी जगराहाटी आहे, देवाला असं किती दिवस अडकवायचं, म्हणून ते अनुमती देतात. त्यासाठी शौनकजींनी प्रश्न विचारलाय सुतजींना की धार्मिक शिरोमणी महाराज यदुवंशीय युधिष्ठिरांनी आपली वडिलोपार्जित संपत्ती हडप करू इच्छिणाऱ्या आताताईंचा नाश केला. आपल्या भावांबरोबर कशा प्रकारे राज्य केले, शासन केले आणि काय काय कामं केली आणि भोगांमध्ये त्यांची प्रवृत्तीच नव्हती हे आम्हाला माहिती आहे, तर त्याचे विस्तृत तुम्ही वर्णन करा. मग सुतजी सांगतात, संपूर्ण सृष्टीला उज्जीवन करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी परस्पर कलहाने दग्ध झालेल्या कुरुवंशाला पुन्हा अंकुरित केले. युधिष्ठिराला त्याच्या राज्य सिंहासनावर बसवून प्रसन्न केले. आपण ते काल पाहिलं. आणि मग भीष्म पितामहांनी उपदेश केला. सर्व आनंदाने म्हणजे त्यांच्या उपदेशाने बऱ्यापैकी पांडव शांत झाले. त्यांच्या मनातला किंतु गेला. आणि मग राजाच्या राज्यात ज्यावेळेस नीतिमान राजा असतो त्यावेळेस त्याच्या राज्यातली स्थिती भौगोलिक वगैरे कशी असती याचं वर्णन भागवतामध्ये केलेलं आहे. ऋग्वेदामध्येही काही प्रमाणात त्याचा उल्लेख आलेला आहे. राजा युधिष्ठिराच्या राज्यात भरपूर पाऊस पडत होता. पृथ्वीवर आवश्यक त्या वस्तूंची पैदास होत होती. मोठमोठ्या धनांच्या पुष्कळ गायी प्रसन्न राहून गोशाळा दुधांनी भिजवून टाकीत होत्या. नद्या, समुद्र, वनस्पती, वेली, औषधी सर्वजण सर्व ऋतूमध्ये यथेच्छपणे राजाला सर्व काही पुरवत होते. अजातशत्रू महाराजा युधिष्ठिराच्या राज्यात कधी कोणता प्राणी आधिव्याधीने ग्रस्त नव्हता. दैविक, भौतिक, आत्मिक क्लेशाने कधीच तो त्रस्त झाला नाही. आपल्या भावंडांचा शोक घालवण्यासाठी व आपली बहीण सुभद्रा तिला प्रसन्न करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण कैक महिने म्हणलेले बरं का, कैक महिने हस्तिनापुरात राहिले. कारण बहीण अभिमन्यू गेला आणि पुन्हा उत्तरेच्या गर्भावर संकट आलं होतं. हे सर्व बघून घाबरलेली होती, धास्तावलेली होती. तिला दिलासा मिळावा म्हणून देव तिथे राहिले. नंतर त्यांनी राजा युधिष्ठिराला द्वारकेस जाण्याची प्लीज मला परवानगी द्या असं अगदी अनुनय करून याचना केली. आणि मग राजाने प्रेमालंगन दिले, म्हणजे घट्ट आलिंगन दिले आणि म्हणले जा आता तू देवा, किती दिवस मी थांबवू तुला, तुझी तिकडे खूप वाट बघत असती. म्हणून तो अत्यंत जड अंतःकरणाने परवानगी देतो. आणि दरबारात देव जायचं ठरल्यावर भराभर पुढं पहिल्यांदा कोण आले तर स्त्रिया आल्या आहेत.
असं पूर्वी म्हणायचे की स्त्रियांना अजिबात किंमत नव्हती, त्या कुठं पुढे यायच्या नाहीत, असं नाहीये. म्हणजे ह्या अध्यायातल्या 2 श्लोकांवरनं तर राजघराण्यातल्या या स्त्रिया तर पुढे आल्याच, पण कुलीन ज्या स्त्रिया आहेत त्याही पटापट कृष्ण निघाले म्हणल्यावर भराभर दरवाजात आपल्या सज्जांमध्ये भराभर येऊन कृष्णाला बघायला अधीर झाल्या, असं वर्णन आहे. सॉरी. त्यावेळी सुभद्रा, द्रौपदी, कुंती, उत्तरा, गांधारी, धृतराष्ट्र, युयुत्सु, कृपाचार्य, नकुल, सहदेव, भीमसेन, धौम्य, सत्यवती सगळे हजर झाले, पण ते सारखे त्या कल्पनेने बेहोश होत होते. सुभद्रा, द्रौपदी, कुंती, विराट तनया तथा गांधारी, धृतराष्ट्रस्य, युयुत्सु, गौतमो, यमौ असे सगळे जण तिथं जमले. भगवत भक्त सत्पुरुषांच्या संघामुळे ज्यांचा दुस्संगट सुटला असे विचारशील पुरुष सुद्धा फक्त एकदा नुसता संग झाला तर आयुष्य बदलून जातं, अशी दृढ विश्वास असणारी लोक सुद्धा खूप कासावीस झाले देव निघालाय म्हणल्यावर. देवाबरोबर कित्येक दिवस रोज पाहत होते, गप्पा मारत होते, हसत खिदळत होते. म्हणजे कोणची गोष्ट सामान्य माणूस करतो ती देवाबरोबर शेअर केली नाही असं नाही. त्यामुळे त्यांना खूपच वाईट वाटत होतं. भगवंताचे दर्शन, स्पर्श, सहवास, त्याच्याबरोबर उठणे, बसणे, झोपणे, जेवणे, ज्यांनी आपले हृदय संपूर्ण समर्पित केले होते ते पांडव भगवंताचा विरह कसा सहन करू शकतील? हे खूप खूप अवघड आहे. वास्तविक हे त्या मानाने हा आता पुढे 10व्या स्कंदामध्ये येतं की गोकुळातनं ज्यावेळेस देव बाहेर पडले त्यावेळेस म्हणजे गोपी त्याला टाटा म्हणायला सुद्धा भानावर नव्हत्या. त्या रस्त्यावर इतस्ततः पडल्या होत्या की जाऊ नको, आणि अक्रूराला ओरडत होत्या की तू कसला अक्रूर, तू तर क्रूर आहेस. म्हणजे त्या मनाने कंपॅरेटिव्हली ही नगरातली लोक आहेत, ही खूप एक सभ्यपणाचा बुरखा पांघरलेली आहेत, त्यामुळे ती गोपीने एवढे शोक करत नाहीत. खूप शोक अंतःकरणात होत असतो पण करत नाहीत. आणि ज्या कुलीन स्त्रिया असतात त्या म्हणतात की गावाला जाणाऱ्या माणसाला आपल्या डोळ्यात अश्रू आले तर ते अपशकुन ठरू शकतात, म्हणून ते अश्रू आतल्या आत पितात. चुकून कुणाच्या डोळ्यात आले तर त्या सांगतात रडू नको, गप्प बस, रडायचं नाही, डोळ्यात पाणी आणू नको, असं एकमेकींना सांगतात. आणि त्या काय काय होत असतं. भगवान चाललेत, लोक येतानाही पूजा करतात, जातानाही उत्सव करतात की मृदुंग, शंख, भेरी, विणा, ढोल, नरसिंह, धुंदुरी, नगारे, घंटा आणि दुंदुभी इत्यादी वाजू लागले. त्याच्यात धुंदुरी आणि दुंदुभी माझा समज होता की ते एक आहे, पण त्याचं बरंच भागवतकारांनी त्याच्यावर खूप टीका केली आणि ते कसे वेगळे आहेत हे सांगितलंय. धुंदुरी हे मोठा आवाज करणार असतं आणि ते खूप मोठ्या प्रमाणावर ऐकू येतं, आणि दुंदुभी ही तोंडाने वाजवायची असते, ते हाताने वाजवायचं असतं. असा फरक आहे. असं नुसतं मी तेवढं लक्षात ठेवलं की आपल्याला सहज लक्षात येईल असं. अशी अनेक वाद्य वाजायला लागली, त्यांच्यावर पुष्पवृष्टी व्हायला लागली. अनेक कुलीन स्त्रिया, कुरुवंशीय स्त्रिया कट्ट्यावर चढून अतिशय प्रेमाने, लज्जायुक्त नजरेने भगवंताकडे पाहत होत्या. हातात येतील ती फुलं त्याच्यावर उधळत होत्या. आणि त्याच्या कुरळ्या केसांच्या अर्जुनाने आपले प्रियतम श्रीकृष्णावर ते पांढरे छत्र धरले होते, त्याचे केस उडतायत वगैरे बघून छत्र, आणि जे त्याचे भक्त आहेत, परमभक्त, कायम त्याच्याबरोबर हस्तिनापुरातही राहिले होते, उद्धव, सात्यकी वगैरे, हे झावळ्या ढाळत होते आणि त्याला आनंद देत होते. मार्गात भगवंत चारही बाजूनी पुष्पावष्ट होत अतिशय विलोभनीय दृश्य ते सर्व होतं. शांतपणे पावलं टाकत टाकत देव बाहेर पडत असतात नगराच्या, हस्तिनापुराच्या. त्यांच्याबरोबर हे कुरुवंशीय म्हणजे पांडव जे आहेत ते खूप लांबपर्यंत चालत यायला लागतात, बरेच दूर येतात. देव म्हणतात आता बास, मला खूप लांब जायचंय, तुम्ही हे थांबा, आता किती लांब याल. आणि मग शेवटी देवाचा नाईलाज होतो त्यांचा, आणि देवाचा शब्द मोडायचा नाही म्हणून युधिष्ठिरादी पांडव परत येतात. एक गोष्ट व्यासांच्या बाबतीत, मला पुन्हा एकदा व्यासांना आपण पुन्हा पुन्हा वंदन करतो. पराशर पुत्र देव सत्यवती नंदन श्री व्यासजींना पुन्हा पुन्हा वंदन. आणि ते म्हणतात, म्हणजे त्यांनी खूप अजब बारीक सारीक छटा सांगितलेल्या आहेत,
आणि कुठलीच बारीक गोष्ट त्यांच्या नजरेत मी हुकली नाहीये किंवा ती सुटली नाहीये. आणि आता हे तर ते कुठं जाणार आहेत, कसे जाणार आहेत, त्याचा मार्ग जसं काही पूर्वी पूर्वी म्हणजे अगदी अलीकडल्या काळात आता आपण बघतो की कालिदासानी जे लिहिलं मेघ मेघाला दूत करून जे पाठवलं मेघदूत, त्याचाच मार्ग सांगितलाय मेघाला, कसं कसं जा आणि त्या रस्त्याने गेलास की माझे अलकापूर हे लागेल, म्हणजे उज्जैनीमधनं निघाल्यावर माझ्या हिमालयात जी अलकापुरी आहे तिथं तुला पोचायचंय. आणि ते कसं पोचशील त्याचं व्यवस्थित वर्णन त्यांनी केलेलं असतं. आणि ते करत असताना ते इतक्या शांतपणे सगळं सांगितलेलं आहे. पहिल्यांदा तुला हे लागेल, मग ते लागेल, मग गुजरातच्या समुद्र लागेल, त्या समुद्रावरून तू पुढे जाशील आणि तिथं खूप वादळ वगैरे निर्माण होऊ शकतात. तुला जर त्रास झाला तर तू उलट ये. आणि असं पाठ दाखवली संकटाला तर काही चुकत नाही. म्हणजे खूप कालिदासाची सुद्धा अपरंपार बौद्धिकता आहे, त्याला काही तोड नाही. या महिन्याच्या आषाढाच्या प्रथम दिवशी आपण तो दिन साजरा करतो. आम्ही पंढरपुरात तर खूप मोठा साजरा करतो. तर ते सगळं ऐकतात. आणि एक पुण्याच्या माणसाने जो कालिदासांचा अत्यंत भक्त आहे त्यांनी काय केलं की जे जे कालिदासांनी मार्ग सांगितले सॉरी त्या मार्गावरून स्वतः ते जाऊन बघितलंय, विमानातून हेलिकॉप्टर मधून जाऊन की ह्याच्यानंतर काय येतं त्यांनी सांगितलंय, तो भाग येतो का, म्हणजे भौगोलिक प्रमाण त्यांनी सांगितलंय. आपण विश्वास ठेवलाय असं व्हायला नको ना, म्हणून त्यांनी अगदी सप्रमाण सांगितलेलं आहे. आणि ती कशी सृष्टी की त्याच्या राज्यात कुठंही अवकळा नव्हती, सगळं संपन्न होतं, हे सगळं सांगत सांगत त्यांनी सांगितलंय. व्यासांनी आपल्याला सगळं सांगितलेलं आहे की मी कुठं. आणि सगळ्यात अजून एक महत्वाची गोष्ट, आता भगवान यांना वेळोवेळी मदत करत होते, यांच्यावर कुठलंही संकट पोचू देत नव्हते. त्यांना कशाची गरज आहे, त्यांना काही संरक्षणाची गरज आहे का. पण भक्ताला असं वाटतं की नाही नाही, देवाला संकट आलं तर, वाटेत कोणी त्यांच्यावर आक्रमण केलं तर, म्हणून घोडदळ, हत्तीदळ, रथ सेना आणि पैदल सेना अशी खूप बरोबर अत्यंत प्रेम असल्यामुळं युधिष्ठिर देतो. देव इन्कार करतात, अरे नको मला. आणि त्यांना सगळ्यांना बजावतो की देवाच्या चारी बाजूला तुम्ही राहा, कुठंही तुम्ही देवाला एकटं सोडू नका. ते म्हणतात नाही नाही, आम्ही बरोबर चारी बाजूला राहतो. आणि ते चारी बाजूनी भगवंताचं रक्षण करत 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 पुढे चाललेले असतात. अनेको प्रदेश येतात. मी जे मगाशी सांगितलं की या व्यासांनी उल्लेख केलेल्या प्रदेशांचा जर भौगोलिक विचार आपण केला, कुणीतरी करायला हवाय, तो जर केला, अर्थात ती आजची नावं आणि पूर्वीची नावं ह्यांच्यात काहीतरी आपल्याला ती नावं सुद्धा आपल्याला ह्याच्यात मिळू शकतील, शब्दकोशामध्ये जे आहेत त्याच्यामध्ये मिळतील, ते पण आहे. पण तसं जर बघितलं तर हे सगळं, कारण व्यास आणि भागवताचा कुठलाही शब्द खोटा नाही, असत्य नाही, काही म्हणजे पाखंडी नाही, शब्द खरा आहे. मग सुत महामुनी सांगतात, शौनकजी ते पहिल्यांदा कसे गेले, म्हणजे हस्तिनापूर कुरुजांगल देशात होतं, कुरुजांगल प्रांतात होतं. आपण समजतो कुरुक्षेत्र म्हणजेच कुरुजांगल, पण इथं त्यांनी स्पष्ट केलंय की कुरुजांगल वेगळं आणि पुन्हा कुरुक्षेत्र बऱ्याच उशिरा लागलेलं आहे असं सांगितलंय. सॉरी. मग नंतर पांचाल देश लागला, शूरसेन आणि यमुना तट प्रदेश लागला, ब्रह्मावर्त भाग लागला, कुरुक्षेत्र लागलं. म्हणजे किती उशिरा, 1 2 3 4 5 प्रदेश गेल्यावर कुरुक्षेत्र लागलं. मत्स्य आणि सारस्वत मग पार केले. आणि त्यानंतर मरुधन्व देश पार करून सौवीर आणि अभिर देशाच्या पश्चिम तटाला आनर्त देशात आले आणि तिथून ते द्वारकेत प्रयाण करते झाले. या प्रत्येक वेळी वाटेत जागोजागी त्यांनी जे नित्य उपासना आहे ती केलेले उल्लेख आहे. तत्र 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 तैर हरिही प्रत्युहर्तारिणी सायं भेजे दिशम पंचा दविष्णे गाम गतस्तदा. वाटेत जागोजागी आणि त्यांचे सत्कार तर होत होते, भरपूर उपहार मिळत होता, ते सगळे स्वीकारत होते, कुणाचाही मनाला डावलत नव्हते. माग सत्कार झाला ती लोक
पुढच्या गावाला भलेच निरोप पाठवायचे. कुठंही देवानी काहीही सांगितलेलं नसतं, मी निघालोय गाजावाजाने, पेपर बातमी नाही, काही नाही काही नाही. पण सगळ्यांना आनंद इतका झालेला असतो, त्या बातम्या मुखाने प्रचार होत होतो इतक्या पसरलेल्या असतात आणि त्यामुळं देवाचा खूप सत्कार होतो. ते नित्य सायं वंदन करायचे, संध्यावंदन करायचे. संध्यावंदन म्हणजे आपण फक्त संध्याकाळ तिन्ही सांज समजतो, पण संधिकाल हा दिवस सुरू होतानाही असतो आणि संध्याकाळी असतो. त्याच्यात प्राधान्याने पुन्हा लक्षात घ्यायचे, अग्नी उपासना ही मेन आहे, प्रधान आहे. आधी स्नान करायचं, ते जलाशय बघून थांबायचे संध्यावंदनासाठी आणि मग नंतर अग्नी उपासना करायचे. त्यानंतर आपलं ध्यान जप करायचे आणि मग ते विसर्जित करून पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची. कारण एवढाले देश पार करायचे, ते सकाळी निघून संध्याकाळी तर काही पोचणार नाहीत. फक्त ज्या वेळेस पोचले त्यावेळेस तिन्ही सांजाची वेळ होती. ते आता कसा द्वारकेमध्ये भगवंताची द्वारका ही स्वर्गातल्या ह्यांनी बसवलेली आहे. त्यांच्यात निरोप कसा द्यायचा, देवाचं सोपं एक गोष्ट असते. शंख फुंकतात जोरात. आपला जो पांचजन्य शंख आहे, प्रत्येकाच्या शंखाच्या नावाप्रमाणे प्रत्येकाचे आवाज निघत असतात वेगळे वेगळे. खूप विस्तृत आहे. शंखावर एकाने PhD पण केलेली आहे. महाभारतातले शंख म्हणजे खूपच अलौकिक आहे हा सगळा भाग. जसं देवदत्त आपण गीतेत वगैरे म्हणतो, पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय. म्हणजे ऋषिकेश म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांचा पांचजन्य शंख आणि अर्जुनाचा धनुर्धराचा धनंजयाचा देवदत्त शंख असा असतो. पण इथं आता वेशीवर भगवान स्वतः पोचले, त्यांनी जोरात शंखनाद केलाय. अरे लोक आपापल्या कामात असतात, त्यांच्या घरातल्या स्त्रिया कामात असतात, नुसता शंखाचा आवाज ऐकला भगवंताच्या की कामं गळून पडतात आणि सगळे धावत सुटतात वेशीच्या दिशेने. देव आले देव आले देव आले. खूप आनंदोत्सव होतो. असा हा भागवताचा 10वा अध्याय, प्रथम स्कंदातला 10वा अध्याय की कोणचं गमन, द्वारका गमन. म्हणजे फक्त गेलेले सांगितलंय, त्यांचं स्वागत, ते कसे द्वारकेत प्रवेश करतात, तिथं काय काय घडतं, हा सगळा भाग पुढच्या अध्यायात आहे. हे सर्व इथं याच्यात वर्णन केलेलं आहे. ते आपण ऐकून धन्य व्हावं सगळ्यांनी. आपण भागवताच्या या अलौकिक शब्दात ईश्वर तत्व आहे याच्यावर विश्वास ठेवत आपण भागवत श्रवण करूया, चिंतन करूया. नमस्कार. आता पुढचा अध्याय सुरू करते. आता भगवान द्वारकेत प्रवेश करतायत, त्याचा खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. श्रीकृष्ण आपल्या समृद्ध आनर्त प्रदेशात पोचल्यावर तिथे लोकांची विरहवेदना शांत करायला जोरामध्ये पांचजन्य शंख फुंकतात. त्यांच्या ओठांच्या लालीने लाल झालेला तो शुभ्र पांढरा शंख वाजवण्याच्या वेळी त्यांच्या हातामध्ये असा काही शोभत होता की जणू काही लाल रंगाच्या कमळावर एखादा राजहंस उच्चासनावर बसलाय. अतिशय सुंदर उपमा व्यासांनी दिलेल्या आहेत. भगवंताच्या शंखाचा तो आवाज समस्त संसारातला भयभीत करणारा असला तरी त्यांच्या प्रजाजनांना अत्यंत आनंद देऊन जातो. ते तत्काळ हातातली कामं सोडतात आणि पळतात. स्वतः वसुदेव, अक्रूरादी हे सगळे जे असतात ते भराभर वेशीच्या दिशेने आपले रथ काढतात. समवयस्क भगवंताचे असतात, ते त्याला भेटायला पळत सुटतात. ज्या गृहिणी वगैरे असतात त्या भराभर चौक, आपले घर दार सगळं सज्ज करतात आणि म्हणजे सुशोभित करतात, सडे टाकतात खूप आणि देवाच्या स्वागताची तयारी करतात. आपल्या दारावरून देव जाताना ओवाळ्यासाठी पंचारती, त्याचं तबक, त्याची फुलं, अक्षदा, गंध हे सगळं गोळा करून त्या सगळ्या जणी ठेवतात. हे खूप सुरेख हे सगळं वर्णन केलेलं आहे की आनंदाने चेहरे तर सगळ्यांचे फुललेलेच असतात. सगळेजण भगवंताची स्तुती करतात. लहान मुलं आपल्या बोबड्या बोलांमध्ये भगवंताची स्तुती करतात. आणि कारण देव आलेत, सगळे नाचतायत, आनंद होतोय म्हणजे काहीतरी वेगळं आहे हे त्यांना जाणवत असतं.
स्वामी, आम्ही आपल्या चरणकमलांना सदा सर्वदा नमस्कार करतो, ज्यांना ब्रह्मा शंकर इंद्र सुद्धा नमस्कार करता. असा तू आमच्यातला आहेस, याचा आम्हाला खूप अभिमान आणि गर्व आहे, असं सर्वजण म्हणतात. हे विश्वभावन, आपण आमचे आई वडील सुहृद मित्र गुरु सगळं काही आपणच आहात, परम आराध्य आपण आहात. आणि आमची आपली सेवा करण्यात आम्ही कृतार्थ आहोत. आमचे कल्याण करा. आणि आपण आलाय, आम्हाला खूप आनंद होतोय. लोक त्यांच्याबद्दल त्यांना असं म्हणत असतात भगवंतांना, अहो आपण आम्हाला मिळाल्याने आम्ही सनाथ झाल्यासारखं वाटतंय. आणि देवाचं ते विलोभनीय सौंदर्य, खूप सुंदर देव दिसत असतात. कमल नयन श्रीकृष्ण ज्यावेळी आपण आपल्या बंधू बांधवांना भेटायसाठी हस्तिनापूर अथवा मथुरेस म्हणजे यायला लागता आणि तुम्ही आलेले नसता, त्यावेळेस तो एक एक क्षण तुमच्या विरहाने आम्हाला एक एक कोटी कोटी वर्षांसारखा वाटतो. पण तुम्ही आता आलात तर असं कधी डोळ्यांनी तुम्हाला किती पिऊ आणि किती नको असं होतंय. तुमचं रूप भराभर शरीरा म्हणजे काय म्हणतात पिऊन घ्यावं असं वाटतंय. असं त्यांच्याबद्दलच्या विलक्षण प्रेमातून त्या सर्व त्या नगरातील द्वारकावासी म्हणत असतात, असं सुतजी सांगत आहेत. ज्यावेळी नाग आपल्या भोवतीची पाताळपुरीची रक्षा करत असतात, त्याप्रमाणे भगवंताच्या द्वारकापुरीचे रक्षण मधु भोज दशार्ह ह्या सगळ्यांना भगवंतानी दिलेलं असतं. यदुवंशीयांना अर्ह कुकर अंधक वृष्णिवंशी या सगळ्या यदुवंशीयांकडून हे पण रक्षण जाता जाता म्हणजे देव सहज चालत नाहीत, प्रत्येक गोष्ट न्याहाळत जातात. वा, तळ्यांचं रक्षण केलंय ना, छान. वा, चौक सगळे छान सुशोभित केलेत ना, रोजच्या रोज चौक सुशोभित करायचे. एवढी देवाची द्वारका आहे ती, प्रचंड सुंदर वसवलेलं आहे. त्याचं आपण कृष्णकथामृतामध्ये दशमस्कंदामध्ये फार छान वर्णन केलेलं आहे. म्हणजे ती द्वारका ते काहीच्या काहीच अलौकिक असते. आजच्या काळात जे आपल्याला राजरस्ते म्हणतो आपण, हमरस्ते म्हणतो, त्या सगळ्यांची वर्णनं, चौक बागा मोठमोठाली उद्यानं, छोट्या मुलांसाठीची खेळण्याची उद्यानं वेगळी, हे सगळं वर्णन ते केलेलं आहे. तर तो देवता ज्यांना ज्यांना ज्या ज्या जबाबदाऱ्या जाताना देवाने दिलेल्या असतात त्या बघत बघत, वा हे तू केलंयस संरक्षण, हे तू केलेस काम, हे तू म्हणजे प्रत्येकाच्या कामाची दखल घेत आत शिरतात. त्यामुळं त्यांच्या त्या मित्रांना सख्यांना सगळ्यांना खूप आनंद होत असतो. नगराच्या महाद्वारात महालांच्या दरवाजावर रस्त्यावर तोरणे उभारलेली असतात. भगवंतांच्या स्वागताप्रित्यर्थ चारी बाजूला पताका फडकवत असतात, गुढ्या तोरण उभारलेली असतात आणि इतकी सावली केलेली असती की देवाला ऊन लागू नये म्हणून खूप वर्ण हे सावलीसाठी धरलेलं असतं. नगराच्या राज्यमार्ग अन्य मार्ग सडका बाजार चौक झाडून चकाचक केलेले असतात. त्यावर सुगंधी पाण्याचे सडे, जास्तीत जास्त चंदन उगाळून चंदन त्याच्यात घालून त्या चंदनाच्या पाण्याचे सडे मारलेले असतात. आणि फळे फुले अक्षदा अंकुर चारी बाजूला विखरलेले असतात. प्रत्येक घराच्या दारात दही अक्षदा फळे पाण्याने भरलेले कलश उपहार भेट द्यायच्या वस्तू धूप दीप सगळं ठेवलेलं असतं की देव आपल्या दारावरून जाताना आपण त्यांना नमस्कार करायचा, त्यांचं पूजन करायचं. उदार शिरोमणी वसुदेव अक्रूर उग्रसेन अद्भुत पराक्रमी बलराम प्रद्युम्न चारुदेश्म जांबवती नंदन सांब या सगळ्यांनी आपले प्रियतम भगवान श्रीकृष्ण येत आहेत तेव्हा त्यांचे मन आनंदाने इतके भरते की सर्व आवश्यक कामे झोपणे बसणे उठणे सगळं विसरतात आणि भराभर आनंद त्यांचं हृदय आनंदाने नाचायला लागतं. ते शुभ शकुनासाठी एका हत्तीला पुढे करतात. आशीर्वादपर पाठ करत मांगलिक सामुग्रीनी सुसज्ज ब्राह्मणांना घेऊन रस्त्याने निघतात. शंख तुतारी इत्यादी वाद्ये वाजतात. वेदघोष होऊ लागतो. सर्वत्र नुसतं उत्साह आणि आनंदाचं वातावरण असतं. एखाद्या राजाला राजादेव नसतात पण त्याला द्वारकेचा राणाच म्हटलंय. अघोषित राज्य असतो तो द्वारकेचा, कारण उग्रसेन जरी राजा असला तरी तो कोणतीच गोष्ट देवाला विचारल्याशिवाय करत नसतो, कृष्णाला कानावर घालून तरी करत असतो. त्यामुळं आपोआपच नकळत देव राजाच असतात. शेकडो वारांगना भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाला उत्सुक असलेल्या असतात.
कानातील चमचमत्या कुंडलांमुळे त्यांचे चेहरे सुंदर दिसत असतात. त्या पालख्यांवर चढतात आणि भगवंताच्या स्वागताला निघतात. पुष्कळ नट, नाचणारे, गाणारे, मागत, बंदीजन भगवान श्रीकृष्णाच्या अद्भुत चरित्राचे गायन करीत स्वागताला निघतात. भगवान श्रीकृष्णाने आपले बंधू बांधव, नागरिक, सेवक ज्याला त्याला भेटल्यावर योग्यतेनुसार, म्हणजे कुणाला साष्टांग नमस्कार घातलाय, कुणाला असा हात जोडून नमस्कार केलाय, कुणाला शुभाशीर्वाद दिलेत, असे जसं योग्य असेल ती कृती करत, काहींना हृदयाशी लावले, अनेको शेकडो जणांशी स्मितहास्य केले आणि अशा प्रकारे चांडाळापर्यंत सर्वांना संतुष्ट करत गुरुजन, सपत्नीक, ब्राह्मण, वृद्ध, अन्य लोकांकडून आशीर्वाद प्राप्त करत, बंदीवानांकडून स्तुती ऐकत भगवान श्रीकृष्ण नगरात प्रवेशले. नगरातून चाललेले आहेत. म्हणजे शौनकजी ज्यावेळी भगवान राजमार्गाने जात होते त्यावेळी द्वारकेच्या कुलवान स्त्रिया भगवंताच्या दर्शनाने परमानंद पाहून आपापल्या वाड्यांच्या गच्चीवर चढलेल्या होत्या. भगवंताचे वक्षस्थळ साक्षात सौंदर्य लक्ष्मीचे निवासस्थान होते. त्यांनी मुखारविंद डोळ्यांनी रसपान करण्यासाठी सौंदर्याने भरलेले जणू पात्र आहे. त्यांच्या दोन भुजा म्हणजे दोकपालांनाही शक्ती देणारे आहेत. त्यांचे चरणकमल भगवंताचे भक्तजनांचे आश्रयस्थान आहेत. त्यांचे प्रत्येक अंग सौंदर्याचे निवास आहेत. भगवंताच्या या रूपाला द्वारकावासी नित्य निरंतर निहारतात तरी त्यांना तृप्ती मिळत नाही. द्वारकेच्या राजरस्त्यावर भगवंताच्या डोक्यावर पांढरे शुभ्र छत्र धरले होते. पांढरे चवर ढाळले जात होते. चारही बाजूने पुष्पवर्षाव होत होता. त्यांनी पितांबर व वनमाले धारण केल्या होत्या. त्यांची शोभा अशी होती की जणू श्याम मेघ एकदमच सूर्य आणि चंद्र धनुष्य इंद्रधनुष्य विजेने शोभायमान झाले आहेत. इतकं ते लखलखाट होता. भगवान सर्वप्रथम आपल्या आई वडिलांच्या महालात जातात. त्यांनी अत्यंत प्रेमाने देवकी आदी 7 मातांना प्रणाम केलेला आहे. मातांनी हृदयाशी धरून मांडीवर बसवले. प्रेमामुळे प्रेमावेगामुळे देवकीच्या स्तनातून दुधाच्या धारा वाहिल्या. देव हे बालक नव्हते, लहान नव्हते, पण हा उल्लेख अनेकदाच देव कुठूनही बाहेरून आले की देवकीच्या स्तनातून धारा व्हायच्या, म्हणजे प्रचंड मातृत्व होतं. तसंच यशोदेचीही अवस्था होती. पण देव फिरून नंदलोकी म्हणजे वृंदावनात गेलेच नाहीत. एकदा तिथून बाहेर आले, मग मथुरेत राहिले आणि तिथं वारंवार हल्ले व्हायला लागले कंसाच्या सासऱ्याचे. म्हटल्यावर ते इकडं द्वारका वसवली आणि तिकडं आले. तो भाग पुढे दशम स्कंदात सर्व येणार आहे. पण हे प्रेमविव्हल झाल्यावर मातांची स्थिती काय होती, माता कोणत्याही काळी म्हणजे कृष्ण किती वर्षाचा आहे, त्याला मुलं आहेत, हा विषय सुद्धा मध्ये येत नाही. देवकीच्या दोन्ही स्तनातून दुग्धधारा वाहू लागतात. मातांची आज्ञा घेऊन ते समस्त भोग सामुग्रीने संपन्न अशा सर्वश्रेष्ठ महालात गेले की जेथे 16,000 स्त्रियांचे वेगवेगळे स्वतंत्र महाल होते. त्या सर्व स्त्रिया खूप नटून थटून देव आलेत म्हणून बसल्या होत्या. आपले प्राणनाथ भगवान बऱ्याच दिवसांनी बाहेर राहून घरी परतल्यावर राण्यांच्या हृदयास खूप आनंद झाला होता. त्यांना आपल्याजवळ पाहिल्यावर त्या एकदम ध्यान सोडून उभ्या राहिल्या. त्या केवळ आसन सोडले असे नव्हे तर नियमांचा पण त्यांनी त्याग केला. मुखावर आणि त्यांच्या मुखावर व डोळ्यात लज्जा पसरली. भगवंतांनी त्यांचा भाव फार गंभीर होता. प्रथम मनोमन, नंतर नेत्रांनी, त्यानंतर मुलांचा बहाणा करून शरीराने त्यांनी आलिंगन दिले. त्यावेळी शौनकजी अतिप्रेमामुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. स्त्रिया संकोचल्या. राण्या ह्या सगळ्या त्यांनी रोखण्याचा खूप प्रयत्न केला अश्रू, पण त्या विवश होत्या. ते अश्रू त्यांच्या गालावरून खाली येत लागले. जर भगवान श्रीकृष्ण एकांतात सदा सर्वदा त्यांच्या जवळ राहत होते तरी त्यांची चरण कमळे नित्य नवी वाटत होती. स्वभावाचे चंचल अशी लक्ष्मी भगवंतापासून एका क्षणासाठी सुद्धा वेगळी होत नाही, देवाला सोडत नाही. असे समीप असल्यावर कोणाची तृप्ती होणार नाही. म्हणजे
साक्षात लक्ष्मी नारायण भगवान जिथं भगवान असतात तिथं लक्ष्मी असतीच असं म्हटलं जातं. आणि असे भगवान ज्यावेळेस सम्मुख असतात आपल्या, त्यावेळी ह्या 16,008 स्त्रियांना किती आनंद होत होता. बांबू आणि वायू यांचा संघर्ष झाला म्हणजे त्या वाऱ्याने घासले गेले की दावानल भरतो, तसे पृथ्वीच्या भारभूत आणि बलाढ्य राजांच्या परस्पर फूट पाडून शस्त्र धारण केल्याशिवाय भगवान श्रीकृष्णांनी त्यांना कित्येक औक्षहिणी सैन्यानिशी एक दुसऱ्यांना परस्पर मारून टाकलं. स्वतः नामा निराळे राहिले. हे सगळं वर्णन त्यांचं केलेलं आहे की हे स्त्रियांना जाणवते की आपल्या नवऱ्याने काय पराक्रम केलाय, ते त्यांच्या मनात भाव येत आहेत हे सांगितलंय. ज्यांचे निर्मळ आणि मधुर हास्य आहे, ज्यांच्या हृदयातील उन्मुक्त भावांना सूचित करणारे होते, विश्वविजयी कामदेवांनी सुद्धा आपल्या धनुष्याचा परित्याग केला. त्यांची कमनीय काया आपल्या कामविलासांनी थोडाही क्षोभ झाली नाही. ज्यांच्या ठिकाणी कामुकतेचा थोडाही क्षोभ उत्पन्न होत नाही किंवा ते करू शकले नाहीत, त्या असंग भगवान श्रीकृष्णांना, निसंग भगवान श्रीकृष्णांना संसारातील लोक आपल्यासारखी कर्मे करताना पाहून आसक्त लोक समजतात, पण ते मूर्ख असतात. कारण ते म्हणजे पूर्ण अलिप्त आहेत. फक्त तिथं त्या क्षणी राहायचं, पूर्ण मनासगट राहिलंय दाखवायचं, ते समोरच्या माणसांना आनंद द्यायचा. ज्या काही आपल्या त्यांच्या स्त्रिया होत्या त्यांना खूप भरभरून आनंद देत होते, पण ते त्यात लिप्त होत नव्हते. हे माझं कर्तव्य आहे यांना आनंद देणं, मी इथं आहे तोपर्यंत, म्हणून ते देव करायचे काम. म्हणजे एक विलक्षण तटस्थता होती, ज्याचं किती म्हणजे कौतुक करावं. हीच भगवंताची भगवत सत्ता होय, की जे प्रकृतीमध्ये स्थित असून सुद्धा प्रकृतीच्या गुणांनी कधीही लिप्त होत नाहीत. ज्याप्रमाणे भगवंताची शरणागत बुद्धी आपल्या स्वतःतच असणाऱ्या प्राकृत गुणांमध्ये लिप्त होत नाही. म्हणजे व्यासांना भगवंताचं वर्णन करायचे, ते करतायत. म्हणजे हे जिगजॅग आहे. एकदा आपल्याला ते हस्तिनापूरला नेत आहेत, पटकन ते कधी एकदा गोकुळात आणतायत, म्हणजे द्वारकेला आणतायत, भगवंताचं हे वर्णन करतायत. कारण जीवाला गोडी भगवंताच्या गोष्टींची आहे ना, म्हणून. आणि बाकी सर्व गोष्टी म्हणजे स्वतःच सांगितलंच आहे. त्यांच्या काय काय हे झाले तेही सांगितलंय, पण आता ते सांगतायत म्हणजे त्यांना राहवत नाही. शेवटी ते तत्वज्ञानी असतात, श्रेष्ठ असतात व्यास, त्यांच्या डोक्यात तो विषय काही सुटत नाही. आणि मग ते म्हणतात की जे लोक त्याला संगाने लिप्त झाला समजतात ते मूर्ख आहेत. त्या मूर्ख स्त्रिया पण श्रीकृष्णाला आपला केवळ एकांत सेवन करणारा, आपल्यातच रममाण होणारा स्त्रीपरायण स्वभक्त समजतात. कारण की त्या आपला पती स्वामी श्रीकृष्णाचे ऐश्वर्यच जाणत नसतात. त्यांना हे माहितीच नाही. त्यांना फक्त वाटत असतं त्यांनी आमचं पाणी ग्रहण केलंय आणि श्रीकृष्ण आपला पती आहे, एवढंच त्या जाणतात. नेमके तसेच की ज्याप्रमाणे अहंकारी माणूस किंवा अहंकारी व्यक्ती त्याच्या वृत्तीनुसार ईश्वराला आपल्या धर्माने युक्त समजतो. अशा म्हणजे इतकं छान छान सगळं सविस्तर वर्णन ते करतायत. आणि प्रत्येक वेळेस भगवंताच्या ह्या अलिप्ततेचं वर्णन, कारण ज्या क्षणी जिथं आहे तिथं जाणीवेनी संपूर्ण विश्वात्मक जाणीवेनी हजर असणं, हा तर देवभाव आहे. ते तर जीवाला साध्य करायचं असतं. म्हणजे खूप उच्च विचार आहे. त्या विचारावर कुठंतरी व्यास जीवाला पुन्हा पुन्हा धडकवतायत. फिरून आता व्यास आपल्याला परीक्षिताच्या जन्माची कथा आहे आता, तर हस्तिनापूरला नेतात. शौनकजी अश्वत्थामाने जे अत्यंत तेजस्वी ब्रह्मास्त्र चालवले त्यामुळे उत्तरेचा गर्भ नष्ट झाला, पण भगवंतांनी पुन्हा त्याला जीवित केले. हे सगळं भगवंताला शक्य आहेत गोष्टी. त्या गर्भापासून उत्पन्न झालेले महाज्ञानी महात्मा परीक्षित, की ज्यांना शुकदेवजींनी ज्ञानोपदेश केला, त्यांचा जन्म, कर्म, मृत्यू, जी गती मिळाली, ते सर्व काही योग्य समजत असाल तर सांगा, अशी प्रार्थना करतात शौनकजी. आणि मग सुतजी सांगायला सुरुवात करतात. धर्मराज युधिष्ठिर आपल्या प्रजेला प्रसन्न करत होते, पित्याप्रमाणे पालन करत होते. सगळीकडे आनंदी आनंद होता. कुठंही राजाच्या सद्गुणांमुळे
अवकाळी कोणतीही गोष्ट होत नव्हती. सर्वजण राजा, कारण स्वतः राजा निस्पृह होते. हे शौनकादी ऋषींनो, त्यांच्याजवळ अफार संपत्ती होती. त्यांनी मोठमोठे यज्ञ केले, अनेक यज्ञ केले. त्यानुसार फलस्वरूप त्या लोकीचा अधिकार प्राप्त झाला. त्यांच्या राण्या आणि भाऊ त्यांना अनुकूल होते. समस्त पृथ्वी त्यांची होती. ते जंबूद्वीपाचे स्वामी होते. त्यांची कीर्ती स्वर्गापर्यंत होती. उत्तरेच्या गर्भामध्ये स्थित वीर शिशु परीक्षित अश्वत्थामाच्या ब्रह्मास्त्राच्या तेजाने जळू लागल्यावर त्याने पाहिले की आपल्या डोळ्यांभोवती एक ज्योतिर्मय पुरुष हातात गदा घेऊन गरगर फिरतोय. त्याचा अंगठ्या एवढा फक्त आकार असतो. म्हणजे गर्भात आकार किती भगवान घेणार, तेवढ्या आकाराने ते फिरत असतात हातात गदा घेऊन. दिसायला तर अंगठ्या एवढा, पण त्याचे स्वरूप फार निर्मळ, अत्यंत सुंदर, सुंदर शरीर, श्यामवर्ण, विजेप्रमाणे चमकणारे पितांबर, म्हणजे जो बाहेर असतो तसाच आत दिसतो. विजेप्रमाणे चकचकणारे पितांबर, मस्तकावर सोन्याचा मुकुट, त्या निर्विकार पुरुषाच्या 4 लांबच लांब बाहू, कानात तापलेल्या सोन्यासारखे सुंदर कुंडले, डोळ्यात लालिमा, हातात अग्निलोळासारखी तप्त गदा, आणि तिला फिरवणे सतत चालू होते आणि त्या शिशूच्या भोवती फिरत होते. तो शिशूचे डोळे त्याच्या भोवती फिरत होते की गरागर जसा देव फिरायला तसं तो गर्भामध्ये सुद्धा देवाकडे फिरून बघत होता की एवढं तेजपुंज आहे. तेव्हा काय कळणार आहे, काहीही कळत नव्हतं गर्भात त्यांना. फक्त हा पुरुष आपल्या भोवती फिरतो एवढंच जाणवत होतं. ज्याप्रमाणे सूर्य आपल्या किरणाने अंधाराला, धुक्याला पळवून लावतो, त्याप्रमाणे तो आपल्या गदेने ब्रह्मास्त्राच्या तेजाला शांत करत होता. आपल्या समोर त्या पुरुषाला पाहून गर्भस्थ शिशू विचार करू लागला, कोण आहे? त्या 10 महिन्याच्या गर्भस्थ अर्भकासमोर पण धर्मरक्षक अप्रमेय भगवान श्रीकृष्ण ब्रह्मास्त्रच तेज शांत करून तिथेच अंतर्धान पावले. वास्तविक आता देव आलेले असतात तिकडं द्वारकेला, पण तिकडं त्याच्या जन्माची वेळ आलेली असती परीक्षिताच्या. तो योग्य वेळी जन्म त्याचा होतो. अनुकूल ग्रहांच्या उदयाने युक्त समस्त सद्गुणांचा विकास करणाऱ्या शुभ वेळी पांडूंचा वंशज परीक्षित जन्मतो. बालक इतकं तेजस्वी असतो की जणू पांडूने पुन्हा जन्म, पांडुराजा खूप तेजस्वी असतो, त्यांनीच पुन्हा जन्म घेतलाय असं वाटावं. नातवाच्या जन्माची बातमी ऐकून राजा युधिष्ठिर खूप प्रसन्न होतात. धौम्य, कृपाचार्य इत्यादी ब्राह्मणांकडून मंगलपाठ करवतात, जातकर्म करवतात आणि दानाची योग्य वेळ आली आहे समजून अफाट दान देतात. त्यामुळे प्रजातीर्थ नावाचा जो काळ असतो, याला प्रजातीर्थ नाव आहे, आणि त्या ह्याच्यात दान जे केलेलं असतं ते अक्षय दान राहतं. खूप त्याला महत्व आहे. ज्यावेळेस जीव बाहेर आलेला असतो, पण जोपर्यंत त्या जीवाची नाळ तोडली जात नाही, देहापासून, ह्या देहापासून त्या देहात वेगळा केला जात नाही, तोपर्यंत जर दान केलं तर ते अक्षय दान असतं. त्याला प्रजातीर्थ नावाचा तो काळ समजला जातो. तो काळ म्हणजे खूप मौल्यवान सांगितलेला आहे. पूर्वी सगळेच जण, राजे लोक, सामान्य लोक सुद्धा अशा काळात दानधर्म भरपूर करायचे की, आणि नाळ तोडायच्या पूर्वी. कारण सुतक त्यानंतर लागताय, सोयर सुतक म्हणतो आपण, ते त्यानंतर लागतं. त्यावेळेस ते लागलेलं नसतं, म्हणून ते नाळ काटण्यापूर्वी ब्राह्मणांना सोने, गायी, भरपूर जमिनी, गावाच्या गावं, उत्तम जातीचे हत्ती, घोडे, भरपूर दान धर्म युधिष्ठिराने केला. दिल्याने वाढत असतं. श्रींनी वारंवार दानाचा उल्लेख केलेला आहे. उतरई प्रणतो नोपदिश्यती. जो ज्या गोष्टीचं दान देत असतो त्याच्यात ती भर पडत असते, ते कैक पटीने तुमच्याकडे फिरून येत असतं. पण लोकांचा एक समज झालाय की दिल्यामुळं, आपण दिलं तर आपल्याला काय राहील. अरे, तुमच्या हातात भर घालायचं काम, आपण हात असा ठेवायचा, आपल्या हातात भर घालायचं काम परमेश्वर करतो. देवाच्या दशमस्कंदात जे देवाचं आचरण सांगितलंय त्याच्यातही त्यांनी भरपूर दान धर्म केलेला आहे.
स्वतः परमसद्गुरू श्री, आता हे दानाचा विषय निघाला म्हणून सांगते, ज्यावेळी सोमयाग झाला, दानधर्म भरपूर झाला, इतरांना सगळ्यांना झाला, पण ज्यावेळेस ऋत्विज परत जायला निघाले त्यावेळेस त्यांनी मोठ्याच्या मोठ्या थैल्यांमधनं भरभरून असे पैसे त्यांना दिले. जे नियमित ठरलेले वगैरे होते, जे द्यायला पाहिजे यज्ञाची, ते तर सगळी दिलेलीच होती, पण हे शिवाय जाताना भरभरून त्यांच्या उपरण्यात पैसे टाकले, न मोजता असे उचलून. हे कसं दान, याला उदंड दान, यांना कधीही काहीही कमी पडत नसतं अशा दानाला. तेच गोष्ट जर त्यावेळेस जन्म बालकाचा होतो आपल्या कुळात आणि त्याची नाळ तोडलेली नसते तोपर्यंत जर केलं तर हे खूप अक्षय दान आहे. ते दान केलं जातं. खूप दान देतात ते. त्यांचं नाव ठेवताना नाव जे ठेवलेलं असतं, कारण लोकांवर कृपा करून भगवान विष्णूनेच हे बालक रक्षिले म्हणून विष्णुरात हे नाव ठेवलेलं असतं. पण बाहेर आल्यावर त्या ज्यांनी रक्षण केलंय त्याला ते बाळ हुडकत असतं, मग ते सारखं मान हलवतं, हे नाही ते नाही असं करत, म्हणून ते परीक्षित नाव त्याच्या कृतीमुळं नंतर कर्मामुळे पडलेलं आहे. युधिष्ठिर म्हणतात महात्म्यांनो, हे बालक काय उज्ज्वल यशाने आमच्या वंशात पवित्र कीर्ती महात्मा राजर्षींचे अनुकरण करणार आहे, कृपया आम्हाला त्यांचं सगळं जातकर्म सांग, म्हणजे जे काही असेल ते त्यांचं भविष्य वदन करावं. त्यावेळी ब्राह्मण म्हणतात, धर्मराज, हा मनुपुत्र इक्ष्वाकू सारखा प्रजेचे पालन करणार आहे. म्हणजे कुणा पूर्वज जे आहेत ते कोणकोणाचे कोणचे गुण श्रेष्ठ आहेत ते घेतलेले आहेत आणि त्याचं वर्णन केलेले आहे. दशरथ नंदन भगवान श्रीरामांसारखा ब्राह्मण भक्त आणि सत्य प्रतिज्ञ असा होणार आहे. हा नरेश शिबी राजाप्रमाणे दातृत्वशील होणार आहे. शरणागत वत्सल हा असेल. हा यज्ञ कर्मात दुष्यंत पुत्र भरताप्रमाणे असेल. आपले नाव, कुळाचे नाव हा सुप्रसिद्ध करेल. धनुर्धरांमध्ये हा सहस्त्रभाऊ अर्जुनाप्रमाणे होईल. आपल्या आजोबा पार्थाप्रमाणे अग्रगण्य होईल. तो अग्नी समान दुर्धर्ष आणि समुद्राप्रमाणे दुस्तर असेल. हा सिंहासारखा पराक्रमी होईल. हा हिमालयाप्रमाणे आश्रम धरण्यास योग्य होईल. हिमालयाप्रमाणे आश्रय करण्यास योग्य होईल. हा पृथ्वीप्रमाणे तितिक्षु आणि माता पित्याप्रमाणे सहनशील असेल. यांच्यात पितामह ब्रह्मदेवजींप्रमाणे समता असेल. भगवान शंकरांप्रमाणे कृपाळू असतील. समस्त प्राणीमात्रांना आश्रय देण्यात हे लक्ष्मीपती विष्णू प्रमाणे होतील. हे समस्त सद्गुणांचा महिमा धारण करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचे अनुयायी होतील. रंती देवासमान उदार असतील. ययातीप्रमाणे धार्मिक असतील. धैर्यवानांमध्ये बलीप्रमाणे असतील. भगवान श्रीकृष्णावर दृढ निष्ठा ठेवण्यात प्रल्हादाप्रमाणे असतील. अश्वमेध हे करणारे होतील. अनेक वृद्धांची हे सेवा करतील. त्यांचे मुलगे राजर्षी होतील. मर्यादांचे उल्लंघन करणाऱ्याला दंड देईल. पृथ्वी माता धर्माच्या रक्षणासाठी हा कलियुगाचे दमन करेल. ब्राह्मण कुमारांच्या शापाने अंती त्याला तक्षकाचा दंश होईल. त्या बातमीने दंश करणार आहे, शाप मिळणार आहे, या बातमीने तो सर्वासक्ती सोडून भगवंताला आश्रयाला जाईल आणि अनशन व्रत घेऊन गंगा तटावर देह सोडेल. हे किती सगळं 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 सांगितलेलं आहे. जेव्हा भविष्य वर्तवायचे तेव्हा किती सगळ्या गोष्टी सांगितल्या जायच्या. ज्योतिषशास्त्राचे विशेषज्ञ ब्राह्मण राजा युधिष्ठिर अशा प्रकारे बालकाचे जन्म, लग्न, फलित सांगून पूजा आणि भेटी स्वीकारून आपल्या घरी गेले. हाच तो बालक जगात परीक्षित नावाने प्रसिद्ध झाला. शुद्ध पक्षात चंद्रमा दिवसागणित पूर्ण होण्याच्या दिशेने वाढतो, त्याप्रमाणे राजकुमार गुरुजनांच्या लालन पालन क्रमशः दररोज वाढत होता. शहाणा होत होता. नवीन नवीन गोष्टी शिकत होता. त्याच वेळी स्वजनांच्या वधाचे प्रायश्चित्त म्हणून राजा युधिष्ठिराने अश्वमेध यज्ञाद्वारे भगवंताची आराधना करण्याचा विचार केला. प्रजेकडून वसूल केलेल्या कर आणि दंड या रकमेशिवाय जास्त धन नसल्यामुळे ते फार चिंतित होते.
त्यांचा अभिप्राय लक्षात घेऊन भगवान श्रीकृष्णाच्या प्रेरणेने त्यांच्या भावाने उत्तरेस जाऊन राजा मरुत व ब्राह्मणांच्या द्वारे सोडून दिलेले खूप धन होते ते परत आणले. म्हणजे पूर्वीच्या काळी राजा मरुताने असा यज्ञ केला की त्याची सर्व पात्रे सुवर्णाची होती. यज्ञाची समाप्ती झाली, ते उत्तर दिशेला त्याने नुसती फेकली. ब्राह्मणांना पण इतके धन झालं होतं की त्यांना त्याची म्हणजे काही मोल वाटलं नाही. त्यांनी ते तिथंच टाकून दिले आणि ते सोडून निघून गेले. टाकून दिलेल्या धनावर युधिष्ठिर राजाचाच अधिकार असतो, म्हणून हे कृष्णाला माहित होतं, म्हणून कृष्णाने त्यांना तिकडं पाठवलं आणि ते सर्व धन गोळा करून आणवलं. आणि मग आता पुन्हा फिरून यज्ञाच्या निमित्ताने कृष्ण फिरून एकदा हस्तिनापूरला येऊन गेलेले आहेत. आणि परीक्षिताला त्यांना भेटायचंच होतं, त्यामुळे ते त्याला भेटलेले आहेत. यज्ञ सामुग्री समोर महाराज युधिष्ठिरांनी अश्वमेध यज्ञाद्वारे भगवंताची पूजा केली. असंच शौनकजी आपल्या भावंडासह राजा युधिष्ठिर आणि द्रौपदीची परवानगी घेऊन फिरून एकदा ते द्वारकेला प्रयाण केले गेले, असं हे सर्व सांगतात. असा हा आपला 5व्या दिवसाचं कथन. श्रीकृष्णार्पणमस्तु. आपण आरतीचं एक कडवं घेऊ आणि करुणाष्टक. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. करुणा निधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयासु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. देशे स्वतंत्रताया, प्राचीन सभ्यताया. समयं समर्घताया, पुनरारयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयासु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की धन्यवाद.